नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार. स्पर्धा जगत या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करतोय. आपण बघतो आहोत PYQ सिरीज आणि PYQ सिरीजमध्ये आपण पॉलिटीवरील पार्ट क्रमांक 2, ठीक आहे, 17, 18 आणि 19 या वर्षातील आपण पहिल्या पार्टमध्ये बघितले प्रश्न आणि 20, 21 आणि 22 या वर्षातील प्रश्न आपण पार्ट 2 म्हणजे आज बघणार आहोत. ठीक आहे, पॉलिटीवरचा हा शेवटचा PYQ पार्ट आहे आपला. बघा, दरवर्षी नाही का पॉलिटीवरचे 10 प्रश्न येतात मित्रो, ग्रुप बीला. ठीक आहे, 10 प्रश्न आणि 10 प्रश्न हे आजचे असतात. कट ऑफच्या वरती येण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ते. ओके, तेव्हा बघूया. पहिला प्रश्न, खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान विचारलं आहे. बघा, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या, तर हे चुकीचं विधान आहे मित्र. ओके, कारण की 284 सदस्यांनी कधी स्वाक्षरी केली होती? 26 नोव्हेंबरला. ओके, आणि उरलेले जे 15 जण होते 299 पैकी उरलेले जे 15 जण होते यांनी मात्र 26 जानेवारी 1950 रोजी न करता 24 जानेवारीला सही केली होती. कितीला? 24 जानेवारी 1950 रोजी, उरलेले 15, आणि 26 नोव्हेंबरला 284 सदस्यांनी सह्या केल्या होत्या. तेव्हा विधान एक चुकीचं ठरतं. पर्याय क्रमांक 2 बघा, कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे. तर कायद्याने घालून दिलेली पद्धती ही कुठून? ब्रिटनच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे, अमेरिकेकडून नाही. तेव्हा पर्याय क्रमांक 2 पण चुकीचं ठरतं. पर्याय क्रमांक 3 बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेवर नाही, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना संयुक्त बैठक. तेव्हा आपल्याला योग्य विचारले होते, तर वरीलपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर होणार. ओके, पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. कशाबद्दल आहे सरनामा? बघा, अविधान आहे. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो, इथपर्यंत योग्य आहे. आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेच्या वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. तर विधान 100% हे बरोबर आहे. विधान ब बघा, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्याला दिलेली नाही, तर ती सरनाम्याला पण दिलेली आहे. ठीक आहे, तेव्हा विधान ब चुकीचं ठरतं. मान्यता दिली नाही म्हणजे बघा, 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी जो ठराव मांडला होता त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मान्यता मिळाली होती. ओके, आणि त्या ठरावाचा मुख्य उद्देश काय होता? सरनामाच. तेव्हा त्याला कायदेशीर मान्यता दिली आहे का घटनेच्या संविधान सभेने? तर हो, इथे दिलेली नाही असं म्हटलं आहे, म्हणून विधान ब चुकीचं ठरतं. तेव्हा पर्याय क्रमांक 1 फक्त 1 बरोबर आहे. विधान अ बरोबर. पुढील प्रश्न बघा, प्राध्यापक केसी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार, कोणानुसार? केसी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? बघा, केसी व्हियर यांचं वाक्य आहे, मत आहे. तर पर्याय क्रमांक 4
एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या राज्यापेक्षा संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य. हे मत कोणाचे होते? केसी व्हियर. पर्याय क्रमांक 4 योग्य होईल. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित किंवा अभिरक्षित ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. तर विधान चुकीचं आहे. ही जबाबदारी कोणाची असते? ग्रामसेवक म्हणजे सचिवाची. ठीक आहे. विधान ब बघा. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. तर बघा, हे विधान बरोबर आहे. म्हणजे विधान ब बरोबर. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार अथवा ते रद्द करता येते. विधान 100% आहे. ग्रामसभेने ग्रामपंचायतीचा एखादा ठराव पास झाला असेल तर 3 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल करता येतं, त्यात सुधारणा करता येते, त्यात फेरफार करता येते अथवा तो म्हणजे रद्द पण करता येतं. तर विधान 100% बरोबर आहे. विधान ब बघा. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्याचा एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. बघा काय म्हटलं आहे. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठराव 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिलेला ठराव सोडून इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. तर हे पण योग्य आहे. बघा, जर 3 महिन्यानंतर तो बदल करता येते, पण 3 महिन्याच्या आधी जर करायचं असेल, ओके, तर तसं करता येणार नाही. पण एखादा विधेयक आहे ज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य 2/3 जर पास केलेला तो ठराव असेल तर त्यामध्ये 3 महिन्यापेक्षा आत पण फेरबदल किंवा त्याला रद्द करता येतं. पर्याय क्रमांक 3 दोन्हीही बरोबर. पुढील प्रश्न. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? तर बघा, 1 आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, 2 आहे कायद्याचे राज्य, 3 आहे प्रदत्त विधिनियम आणि 4 आहे सत्ता विभाजन. तर बघा, न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवर नियंत्रणाचा उगम कशाने होतो? कायद्याद्वारे, म्हणजेच कायद्याचे राज्य. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. राज्यपाल यांच्या संबंधी पुंछी आयोग जो राज्यपालाबद्दल नेमण्यात आला होता त्या आयोगाच्या शिफारशीबाबत खालील कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? बघा, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यांवर खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. हे बरोबर आहे. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतात. तर हे पण बरोबर आहे. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतात. तर हेच इथं चुकीचं आहे. इथं लोकसभेने नाही, लोकसभेचा काहीच रोल नाही इथे. ओके, साधं राज्यासभेने पण तसा महाभियोग ठराव पास केला
तरी तो पदावरून दूर केला जाऊ शकतो. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा यांचं इथं काहीच रोल नाही. साध्या विधानसभेच्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर करता यावा ही शिफारस पुंछ आयोगाने केली होती. आपल्याला चुकीचं विचारलं होतं तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं आन्सर होईल. राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाही. तर हे पण वाक्य बरोबर आहे किंवा ही पण शिफारस त्यांची बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? तर पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना, नियमित ग्रामसभा आणि त्यांची नोंदणी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना नाही, गावाच्या पातळीवर मतदान वाढवण्याची योजना नाही, सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना तर नाही. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कशासाठी होतं? पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे ती. पर्याय क्रमांक 1. खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. लोकलेखा समिती बरोबर आहे. एकूण किती असतात? 22 सदस्य. 22 पैकी 15 लोकसभा आणि 7 असतात राज्यसभा. ओके, राज्यसभेचे सदस्य 7. विधान बरोबर आहे. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. तर त्या नियम वगैरे असं काही नाही आहे. ओके, ॲज अ मान्यता म्हणून आपण विरोधी पक्षाचा सदस्य आपण अध्यक्ष म्हणून ठरवतो. मान्यताही नाही, नियम वगैरे असं काही बनवलं नाही. फक्त प्रथा म्हणून 1967 पासून अशी प्रथा बनवली आहे की विरोधी पक्षाचा असावा. पण त्याला असं कुठेही लेखी स्वरूपामध्ये नियमात नाही, दैनंदिन कामकाजाच्या नियमात नाही की संविधानात नाही. ओके, तेव्हा विधान ब चुकीचं ठरतं. असत्य विधाने विचारली आहेत तर फक्त ब, पर्याय क्रमांक 2. दोन 2020 मधला हा शेवटचा प्रश्न आहे. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली आहे तर ते होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. ठीक आहे. बघा, इथून चालू होत आहे 2021 चे प्रश्न. ठीक आहे. बघा, खालील विधाने विचारात घ्या. सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त पद झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. तर विधान बरोबर आहे. म्हणजे सरपंच तसेच उपसरपंच यांचे रिक्त झालेले पद किती दिवसाच्या आत भरण्यात यावे? 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. विधान बरोबर आहे. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. तर 3 महिने नाही, इथे पण 30 दिवसच आहे. ठीक आहे, म्हणून विधान ब चुकीचं ठरतं. ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. तर असं काही नसतं. तो किती गैरहजर राहिला, काही झालं तरी तो पुन्हा निवडून येण्यास पात्र असतो. तेव्हा विधान क पण चुकीचं ठरतं. फक्त अ बरोबर विचारला आहे, फक्त अ. बघा पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या.
कशाबद्दल? ग्रामविकास समित्या. विधान अ बघा, ग्रामविकास समितीतील सदस्याची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. तर असं काही दिले नाही. पर्याय म्हणजे अ विधान चुकीचं ठरतं. 7 आणि 17 ते कशासाठी आहे? ग्रामपंचायतीचे सदस्य. विधान ब बघा, ग्रामविकास समितीतील सदस्यापैकी 1/3 कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यामधील असतील. हे बरोबर आहे. जे कम से कम 1/3 सदस्य हे कोण लागतील? ग्रामविकास समितीमध्ये ग्रामपंचायतीमधील सदस्य. ठीक आहे, हे बरोबर आहे. नंतर क विधान बघा, तिच्या सदस्यापैकी 1/3 कमी नसतील इतके सदस्य 1/2 कमी नसतील इतके सदस्य महिला. म्हणजे महिला किती पाहिजे समितीमध्ये? 50%. हे पण विधान बरोबर आहे. उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. तर असं काही नाही आहे, तेव्हा विधान ड चुकतं. ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. हा पण बरोबर आहे. म्हणजे विधान कोणते बरोबर आहे? ब क ई. पर्याय क्रमांक 2. बघा, सरकारी आयोग कशासाठी नेमण्यात आला होता? साठी अनुकूल होता. कशासाठी अनुकूल होता तो? राज्यपाल पद रद्द करावे? नाही. आंतरराज्य परिषद रद्द करावी? नाही. वरील एकही नाही. तर ते कशासाठी होता अनुकूल? अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात. ओके. सहकारी आयोग कशासाठी नेमण्यात आला होता? केंद्र राज्य संबंध. आणि यामध्ये त्यांनी शिफारस केली होती की अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, म्हणजे UPSC. पुढील प्रश्न बघा, राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हा प्रश्न बघा मित्रो, आयोगाचा खूप आवडतीचा प्रश्न आहे. महाधिवक्ता. ओके. एकशे 65 कलमनुसार तो राज्याचा मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. आपल्याला बरोबर विधान विचारलंय. तर तिथे राज्याचा मंत्री परिषदची इच्छा नाही, तिथे राज्यपालाची इच्छा पाहिजे. ओके. तेव्हा विधान अचुकीचं ठरतं. त्याचे मानदर राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. तर हे नाही, संसद निश्चित करतं. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. तर हे पण चुकीचं आहे, कारण की तो राज्य शासनाविरुद्ध उभा राहू शकत नाही. तो खाजगी वकील म्हणून वकिली करू शकतो, पण राज्य शासनाच्या विरोधात नाही. बरोबर विचारला आहे तर वरीलपैकी एक नाही. पर्याय क्रमांक 4. पाचवं बघा, विधान अ, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. हो, बरोबर आहे, भिन्न असणार, कारण की संसदीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धत वेगळे वेगळे असणार. आणि त्याचं कारण दिलं आहे ब मध्ये. प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर हे पण विधान बरोबर आहे, पण अचं कारण म्हणता येणार नाही. म्हणजे योग्य उत्तर काय होणार? पर्याय क्रमांक 2. अ आणि ब दोनही बरोबर, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण देत नाही. कारण की प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण आहे, याचा अर्थ तो अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न आहे असं म्हणू शकतो का आपण? नाही. पुढील प्रश्न, अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? कशाबद्दल? अर्थविधेयक. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो. खाजगी सदस्य कसं काय मांडणार अर्थविधेयक? ओके. तो वित्त मंत्रीच मांडतात. कोणते? वित्तमंत्री. त्यामुळे अ चुकीचं ठरतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हा पर्याय इथंच एलिमिनेट होणार. पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर येणार. ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. विधान बरोबर आहे.
एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांना निर्णय अंतिम असतो, राज्यपालांचा नसतो तो विधानसभा सभापतीचा निर्णय असतो. अर्थविधेयक आहे किंवा नाही एखादे विधेयक, तो अधिकार कोणाला असतो? विधानसभा सभापतीचा. म्हणून क विधान चुकीचं ठरतं. ड बघा, जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषद संयुक्त बैठक बोलावू शकते का? विधिमंडळासाठी संयुक्त बैठक हा प्रकारच नाही आहे संविधानामध्ये. ओके, तेव्हा विधान ब बरोबर आहे फक्त. प्रश्न क्रमांक पुढील बघा 7वा. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर त्या संबंधीने ठराव मंजूर केला तर. बघा, राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करायचा असेल तर आपल्या राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने नाही, राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने तसा ठराव पास केला तर राज्यसूचीवर त्या विषयावर केंद्र शासन कायदा करू शकते. पर्याय क्रमांक 4. किती? 2/3 एकूण 1000 पैकी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अविधान बघा, जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरविता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. विधान बरोबर आहे. विधान ब बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष 1/5 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. नंतर विधान क बघा, प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थित मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे. विधान ड बघा, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषविल. तर असं काही नाही आहे, विधान ड चुकीचं आहे. ओके, विधान ड चुकीचं आहे. विषय समितीचा सभापती हा भूषविल असं काही नसतं. जर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही गैरहजर असतील तर जो वरिष्ठ सदस्य असेल त्याला अध्यक्ष करता येतं. ठीक आहे, तेव्हा अ ब क बरोबर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश आणि रिकामी जागा समावेश असतो. तर बघा, सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये एक उच्च न्यायालय असतो, एक मुख्य न्यायाधीश असतो आणि संसद ठरविल इतके न्यायाधीशांचा नाही, राष्ट्रपती ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मर्जीवर असते. राष्ट्रपती ठरविल इतके इतर न्यायाधीश असतात उच्च न्यायालयांमध्ये, परंतु तेच जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवायची असेल तर पूर्णपणे अधिकार कोणाला आहे? संसदेला. हा 2021 वरचा शेवटचा प्रश्न. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? कोणते? कार्यपद्धतीविषयक नियम समिती अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 3. आंबेडकर मसुदा समिती,
मुंशी कशाबद्दल होते? अल्पसंख्याक की मूलभूत हक्क समितीबद्दल होती मुंशी. ओके. आणि हे दोघं अय्यर आणि मुंशी हे याचे पण सदस्य होते आपल्या मसुदा समितीचे. ठीक आहे. इथून पुढे 2022 वरचे प्रश्न. ओके. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहे? कशाच्या? राज्यपाल पदाचा कालावधी. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. बरोबर आहे. राज्यपाल स्वखुशीने आपला पदाचा राजीनामा देऊ शकतात. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. हे पण बरोबर आहे. डी बघा, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. हे पण बरोबर आहे. तेव्हा योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4. वरील सर्व विधाने बरोबर आहे. पुढील प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता किंवा कोणती विधाने बरोबर नाहीत? म्हणजे MPSC महाराष्ट्रासाठी. ओके. राज्य लोकसेवा आयोग. चुकीचं विधान विचारलंय. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे का? तर हो. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. केंद्र शासनासाठी करत नाही. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते. केंद्र शासन करत नाही. केंद्राचा काही संबंध नसतो इथे. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्याच्या नेमणुका राज्यपालाकडून केल्या जातात. तर हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलं आहे. बी आणि सी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 18वा बघा. भारतात संसद आणि राज्य विधान मंडळाच्या निवडणुका द्वारे आयोजित केल्या जाते. संसद असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो, विधान परिषदेच्या असो किंवा आपल्या राष्ट्रपतीची निवड, उपराष्ट्रपतीची निवड प्रक्रिया असो, कोण पार पाडते? भारतीय निर्वाचन आयोग. म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग. ठीक आहे. आणि ते राज्य निवडणूक आयोग कशासाठी असते बघा? राज्य निवडणूक आयोग हे त्या संबंधित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडण्यासाठी असते. ओके. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार निर्माण करण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोग. पुढील प्रश्न बघा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केली आहे? तर मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आहे कलम 167 मध्ये. ओके. मुख्यमंत्र्याची निवड आणि मंत्रिमंडळ हे 164 मध्ये आहे. आणि कलम 163 काय आहे? राज्यपालांचा स्वविवेकाधिकार. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधी नाही? बघा, अशोक मेहता तर होतीच. – 1977 साली नेमण्यात आली. LM सिंघवी पण होती 1986 मध्ये. ओके. थंगन पण होती. राज मन्नार ही समिती नव्हती. पर्याय क्रमांक 2. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. म्हणजे योग्य असलेले वाक्य. कशाबद्दल? ग्रामसभा. बघा, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. हां, सर्व प्रौढ म्हणजेच 18 वर्षावरील. ओके. विधान बरोबर आहे. 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. वाक्य सेमच आहे. ठीक आहे. थोडा फिरून बोलले आहेत. नंतर सी. ग्रामसभेला निवडणूक असते. ग्रामसभेला निवडणूक नसते. ग्रामपंचायतीला निवडणूक असतात, ग्रामसभेला नव्हे. ठीक आहे. नंतर ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. म्हणजे या 2 विधानाचाच हा मुख्य अर्थ आहे. म्हणजेच उत्तर काय होणार?
ABD पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा 73व्या. संविधान संशोधन अधिनियमन 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. भूमी सुधार कायदा लागू करणे, बरोबर आहे. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे, हे पण बरोबर आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे पण बरोबर आहे. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे, असं काही नाही आहे. ओके, बरोबर नाही असं विचारलं आहे. पर्याय क्रमांक 2 फक्त डी. पुढील प्रश्न, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? राज्याचा महाधिवक्ता. ओके, हा प्रश्न फिरून विचारला होता. कधी? 2021 मध्ये आणि 2022 मध्ये पण महाधिवक्तावर प्रश्न आलेला आहे. खूप आवडतीचा विषय आहे तो आयोगासाठी. कलम 165. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते म्हणते? ओके, वल्लभभाई पटेल नव्हते, ते प्रांतीय सभेचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू हे केंद्रीय सभेचे अध्यक्ष. डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर हे आपले संविधान सभेचेच अध्यक्ष होते. ओके, जे 7 सदस्य मसुदा समितीमध्ये होते आंबेडकर यांच्या, तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि उरलेले 6 सदस्य, सर्वांचे नाव पाठ पाहिजेत. ओके, पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्य घटनेतून घेतलेले नाही? सरकारचे संसदीय स्वरूप घेतलेले आहे. सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप तिथूनच घेतले आहेत. कायद्याचे राज्य तिथूनच घेतले आहेत. पण समवर्ती सूची हा आपण कुठून घेतलेला आहे? ऑस्ट्रेलियाकडून. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. तेव्हा इथेच आपले पॉलिटीवरचे पूर्ण प्रश्न संपलेले आहेत आज. उद्याला आपण भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयावरील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ओके, तेव्हा भेटूया मित्र हो उद्याला. बघा, ही सर्व मेहनत तुमच्यासाठी चालू आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या मित्रांना शेअर करत चला. मेन म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळावं यासाठी चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. ओके, ठीक आहे. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, थँक्यू.